जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 39 पर्यंत मागच्या आपण येऊन थांबलो होतो. ओवी क्रमांक 33 ते 39 असा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषम नृषु पुण्यो गंध पृथिव्यां च वगैरे. भगवंत आपलं व्यापक स्वरूप अर्जुनाला समजून सांगतात. ही जी माझी परा प्रकृती, माझी अपरा प्रकृती, या सर्वांच्या मुळाशी अधिष्ठान रूपाने मीच कसा आहे, आधार रूपाने सुद्धा मीच कसा आहे, हे भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि हे समजून सांगताना पंचमहाभूतांचं उदाहरण घेऊन, तो पाण्यातला रस असो, की पृथ्वीतला गंध असो, की अग्नीचं तेज असो, हे सर्व मीच कसं झालेलो आहे. त्यामुळे जी अचर सृष्टी आहे, पंचभूतात्मक सृष्टी आहे, ती तर मी आहेच. पण जी चरात्मक सृष्टी आहे, सजीव आपण ज्याला म्हणतो, त्या जीवांचं जीवन सुद्धा मी कसं आहे हे भगवंत सांगतात. उदाहरणादाखल म्हणून काही गोष्टी भगवंतांनी 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये अर्जुनासमोर ठेवल्या आणि आपण मागच्या त्याचा भरपूर विचार केलेला आहे. की रसो मप्सु कौन्तेय, अपसु म्हणजे जल, पाणी, बहुवचन, अपि शब्दाचं सप्तमी विभक्ती आणि बहुवचन अपसु. तर त्या पाण्यातला जो द्रवीपणा आहे तो मी कसा आहे, त्या अग्नीतलं तेज जे आहे ते मी कसं आहे. हे थोडक्यामध्ये आपण आधीच्या श्लोकांचा संदर्भ घेऊन जर बोलायचं झालं तर यांना मी कसं धारण करतो, म्हणजे या सर्वांना, या पंचमहाभूतांना मी कसं धारण केलेलं आहे. आणि हेच अशा पद्धतीची भाषा आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये वापरली, जी आपण मागच्याला बघितली, की रसभूते मयी आपह प्रोता प्रोता मणिगणा इव, अशी जी मागच्या श्लोकाची भाषा आहे ती आचार्यांनी सुरू ठेवली. आणि पाण्यातला रस मी आहे असं म्हणण्यापेक्षा रसाच्या भोवती जणू काही पाणी असं गुंफलेलं आहे, अशी रचना, शब्दरचना केलेली आहे. रसभूते मयी आपः प्रोता प्रणवभूते मयी सर्व वेदाः प्रोताः शब्दः सारभूतः तस्मिन् मयी खम प्रोतम. आकाश नावाच्या महाभूताचं जे एक गुण शब्द नावाचा, किंवा दृशु तस्मिन् मयी पुरुषाः प्रोताः, अशी शब्दरचना आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये केलेली. थोडक्यामध्ये या पंचमहाभूतांचं जे मूळ कारण, ज्याला आपण मागच्याला तन्मात्रा असं म्हटलं, तन्मात्र केवळ तेच शुद्ध स्वरूपातलं, म्हणून पुण्यो गंध पृथिव्यांचं असं पुढच्या श्लोकात म्हटलं. तिथे पुण्य किंवा पवित्र हा शब्द तिथे भगवंतांनी श्लोकातच लावलाय, माऊलींनी तर ओवीमध्ये घेतलेला आहेच, पण भगवंतांनी श्लोकामध्ये तो शब्द वापरून हे सुचवलाय की उदाहरणं जरी आपल्याला ते स्थूलातली देत असली, पण आपल्याला स्थूलच कळतं, तरी त्या स्थूलातून सूक्ष्माकडे तुम्ही जसे जाता आणि त्या सूक्ष्माच्या टप्पे, त्या सूक्ष्मतेचे सुद्धा टप्पे आहेत. त्यामुळे या स्थूल इंद्रिय गोचर महाभूतांकडून आपण जेव्हा सूक्ष्म महाभूतांकडे जातो, त्याला आपण तन्मात्रा म्हटलं पुन्हा एकदा, म्हणजे पंचीकरण होण्याच्या आधीची
पंचमहाभूत तन्मात्रा. तन्मात्र केवळ तेच, ते मी आहे, कारण ते सगळ्याचं मूळ कारण आहे. आणि ते मागच्या वेळेसची भाषा वापरून घ्यायची झाली, तर आधार रूपाने कसं आहे हे आपण समजून घेतलं होतं. आठवतो दृष्टांत प्रसिद्ध वेदांतामधला आपण वापरला होता, रज्जू आणि सर्पाचा. की सामान्य रूपाने रज्जू जेव्हा सर्पाचा भास होतो आहे, सर्पाचा अध्यास होतो आहे, तेव्हा रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान होतच आहे. कारण काहीतरी आहे असं ज्ञान होतंय ना पहिले, आणि मग त्याच्यावर सापाचा भास होतोय, कारण ती दोरी त्या सापासारखी पडलेली आहे आणि अर्धवट प्रकाश आणि अर्धवट अंधार अशी ती परिस्थिती आहे. त्या आधाररूपाने रज्जूच, आणि जेव्हा विशेष ज्ञान होतं त्या रज्जूचं, जेव्हा त्याच्यावर प्रकाश पाडला जातो आणि त्या रज्जूचं विशेष ज्ञान होतं, तेव्हा ते विशेष ज्ञान काळी तो अध्यास निवृत्त होतो. हा आधार आणि अधिष्ठानातला फरक आहे. हा सामान्य रूप आणि विशेष रूपातला फरक आहे. हा आपण मागच्या वेळेला समजून घेतला होता. प्रणव सर्व वेदेषु. प्रणव म्हणजे ओंकार. संपूर्ण वेद काय आहे? पूर्ण शब्दांचं भांडार आहे. आपण त्यातला अर्थ ग्रहण करतो हा भाग सोडून देऊ, पण प्रत्यक्ष वेदांचा विचार केला तर शब्द आहेत. ते सर्व शब्द, मग त्याच्यामध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत, हे सर्व ओंकारापासून कसे निर्माण झाले? सर्व जीवसृष्टी, जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज ही सगळी ओंकारापासून कशी निर्माण झाली? वनस्पती ओंकारापासून कशा निर्माण झाल्या? हे सगळं आपण मागच्या वेळेला मी तुम्हाला स्लाइड्स दाखवल्या होत्या, आठवत असेल तर. ईझी टू व्हिज्युअलाइज शुद्ध मराठीत म्हणून त्या दाखवल्या होत्या. कारण आपण हे ऐकलं अनेक वेळेला असतं, पण म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळत नसतं. तर ते ओंकाराचे जे अवयव आहेत, ते जर एखाद्या विशिष्ट क्रमाने जर मांडले, ती सर्व निर्मिती त्याच्यातूनच कशी होते, हे सगळं आपण मागच्या वेळेला समजून घेतलं. आणि शेवटी मी जसं म्हणालो, की सर्व जीवांचं जीवन आणि ते जीवन ज्याच्या आधारावर चालतं, ते त्या भूतांचा तो आहार. आपल्याला माहिती आहे प्रत्येक भूताचा आहार वेगळा आहे, सांगण्याची गरज नाही. पण तो जो आहार रूपी जीवन असं म्हणूया, म्हणून आपण त्याला पूर्ण ब्रह्म म्हटलं. उदर भरण नोहे जाणी जे यज्ञकर्म म्हटलं मागच्या वेळेला. किती सुंदर विचार आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेले आहे. किती खोल गंभीर विचार आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्माने आपल्याला दिलेले आहेत. हे आपण या निमित्ताने समजावून घेतलं, की ते आमच्यासाठी उदरभरणं नाही आहे. उदरभरणं जगभर लोकं करतातच आहे, पोट भरणारच आहे त्यांनी. पण आमच्यासाठी ते त्याहून फार मोठं वेगळं आहे. ते काय आहे हे भगवंत आम्हाला आमचे सांगतात आहेत भगवद्गीतेच्या माध्यमातून, की त्या माध्यमातून मीच जीवन सर्वांना प्रदान करतो. 39 क्रमांकाची शेवटची ओवी जी होती, की ऐसे भूतांप्रती अनान, जे प्रकृतीवशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीचे. गाय चारा खात असेल, कुत्र पोळी खात असेल, मनुष्याचा आहार अजून वेगळा. आहार प्रत्येकाचा वेगळा आहे, पण त्यातलं जीवनत्व जे आहे, जीवनत्व प्रदान करण्याची ती जी शक्ती आहे त्या अन्नातली, ती मी आहे, आणि म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि त्याच्यातून हेही आपल्या लक्षात येतं, की भगवंतानी ज्या जीवासाठी जो आहार निर्माण केला असेल, त्याने तोच ग्रहण करावा. हे धर्माला धरून आहे. त्याच्यापेक्षा जास्त बोलणे न लगे. असं सगळं छान भगवंत आपलं व्यापकत्व अर्जुनाला समजावून सांगतात आहेत. आणि या अभ्यासाचा पुढचा भाग किंवा या विषयाचा पुढचा भाग भगवंत अर्जुनाशी बोलतायत. श्लोक क्रमांक 10 आणि 11 एकत्र केलेले आहेत, तिथे मी वाचतो. आजच्या अभ्यासाकडे वळूया. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम. बुद्धी बुद्धिमताम अस्मी. त्याचा पदच्छेद काय होतो? बुद्धी बुद्धिमताम अस्मी तेजः तेजस्विनाम अहम. पहिले 10 श्लोक क्रमांक 10चा पदच्छेद आणि अर्थ समजून घेऊया, मग 11 कडे वळू. बीजम माम सर्वभूतानाम, की अर्जुना तू मला सर्व भूतांचे नित्य कारण जाण. आता पार्थ म्हणजे अर्जुन आणि इथे माम म्हणजे मला, आणि सर्व भूतांना सर्व भूतानाम म्हणजे सर्व भूतांचे. फक्त बीजम सनातनम याचा अर्थ काय केलेला आहे इथे? नित्य कारण. त्याचा अर्थ असा आहे, सनातन बीज हे नित्य कारण आहे आणि मी बुद्धिमानांमधील बुद्धिमताम अस्मी. बुद्धिमताम मधली जी बुद्धी आहे, मी बुद्धिमानांमधील बुद्धी आहे. आणि तेजस्विनाम तेज अहम, तेजस्वी लोकांमधील तेज मी आहे. सर्व भूतांचे नित्य कारण. छान शब्द येते, कारण श्लोकामध्ये तर बीजम आणि सनातनम, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द जर एकत्र ठेवला आपण, तर बीजम सनातनम असं म्हटलं, आणि अर्थ करताना मात्र भूतांचे नित्य कारण जाण असं म्हटलं. विद्धी म्हणजे जाण. विद्धी हा शब्द आपण पाहिला अनेक वेळा भगवद्गीतेत, पुष्कळ वेळेला येतो. पण हे जे बीज आहे, म्हणजे आपल्याला काय भगवद्गीता शिकवू पाहते आहे, की कोट्यावधी वर्षांनी का होईना, पण या संपूर्ण जगाचा काय होणार आहे? एक दिवस निश्चित लय होणार आहे. त्याला आपण प्रलय असं म्हणतो. हे संपणार आहे सगळं. मग हे संपल्यानंतर मग काहीच उरत नाही का, असा एक प्रश्न आहे. आता काहीच उरत नाही का याचा अर्थ हे सगळं निर्माण होण्याच्या आधी ते आहे, हा विचार नाही सुरू आहे सध्या इथे. आपण विचार करतो या भूतांचा. अचर सृष्टी ठीक आहे, इथे संपली. चराचं काय होतं? कारण साधं गणित आहे. ज्या दिवशी प्रलय होणार, ज्या दिवशी हे संपूर्ण जग नष्ट होणार, त्या दिवशी जे जीव या जगात आहेत आणि ज्यांना अजून जीवनमुक्ती मिळालेली नाही, मग त्यांच्या कर्माचं काय होतं? कारण जर असं म्हटलं असतं की जर तिथे सगळंच संपतं, काहीच उरत नाही, त्याचा अर्थ कर्मविभागाचं शास्त्र फोल ठरलं असतं. किंवा असं जर म्हटलं असतं की सगळ्यांनाच या जगाच्या अंताच्या शेवटी सगळ्यांना, लोकांनी म्हटलं अरे मस्त आहे, छान आहे, कशाला साधना करायची, जगूया आपण जन्म मरणाचे फेरेच्या चक्रातून फिरत राहूया आणि शेवटी आपली सुटका त्याच्यातनं आपोआपच होईल, अशी आपल्या 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 दृष्टीने बोलायचं झालं तर दुर्दैवाने भगवंताची व्यवस्था नाही. मग काय होतं, तर त्या सर्व जीवांचं जे जीवरूपी जे बीज आहे, ते जे वासना बीज आहे असं म्हणूया, ते अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये आपण मागच्या खूप विचार केलेला आहे त्याचा. प्रधान असं म्हणतात तिथे त्या मायेला, त्या ठिकाणी तिचं जे कार्य आहे. प्रधान, धान म्हणजे ठेवणे, प्रकर्षाने, की जे नष्ट होणार नाही अशा पद्धतीने ते, ती जी सर्व बीज आहे, ती सर्व जीवरूप सृष्टी आहे, ती बीज रूपाने त्याची स्थिती सांभाळल्या जाते. आणि ह्या दृष्टीने, आणि पुन्हा जेव्हा फिरून नवीन जगाची निर्मिती ब्रह्मदेव करतो, तेव्हा त्या जीवांचं तिथून पुढे पुन्हा सगळं कार्य सुरू होतं. आणि या दृष्टीने त्याला काय म्हटलेलं आहे? नित्य कारण. त्याला अनादि असा शब्द आहे. अनादि. कारण ते त्या दृष्टीने ते, म्हणून मायेला सुद्धा अनादि म्हटलेलं आहे. माया अनंत नाही आहे, माया शांत आहे, पण अनादि आहे.
आणि ब्रह्म नावाचं तत्व हे अनादि आणि अनंत आहे. हा बारकाव आहे, थोडासा फरक आहे. माया शांत पण अनादि आणि ब्रह्मतत्व अनादि आणि अनंत. ती शांत का आहे? कारण आता तर मी त्याचं नित्य कारण आहे म्हणून समजून सांगतोय. मग आता शांत कुठून झाली? म्हणजे तिचा अंत होतो. तिचा अंत निश्चित होतो. कोणासाठी होतो? जे त्याच्या तडाख्यातून सुटले. ज्यांना आपण सद्गुरू म्हणतो, ज्यांना आपण संत म्हणतो, ज्यांना आपण शास्त्रकार म्हणतो, ज्यांना ऋषी म्हणतो, मुनी म्हणतो, वेगवेगळी नाव आहेत. ज्यांनी तिला ओळखलं त्यांना ती लाजते असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. कारण तिचं एक लक्षण केलेलं आहे. आपण कधीतरी बघू, अजून विषय आला नाही कधी आपल्या ह्याच्यात. पण ज्ञान निवर्त्य तसं तिचं लक्षण आहे मायेचं. प्रतीती मात्र सत्तावान वगैरे वगैरे भरपूर लक्षण आहे. त्यातलं एक लक्षण आहे ती ज्ञान निवर्त्य आहे. आणि ती तशी नसती तर किती गोंधळ झाला असता, पुन्हा कल्पना करा. मग साधनेला अर्थ उरला असता का? जर ती सत्य असती, सत्य म्हणजे तिचा कधी निराशच होत नाही अशी ती असती, तर मग साधनेला काही अर्थ नसता. भगवद्गीतेला अर्थ उरला नसता. किती शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आहे पहा हे सगळं. असो, पण ते जे बीज आहे, ते ज्या जीवांचं जे बीज आहे, जे त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती राहतं असं शास्त्र सांगतं. तिथे ती गुणसाम्यावस्था वगैरे सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे. कारण आपण निर्मितीचं वर्णन ऐकलेलं आहे. आता आपण निर्मितीच्या आधीची एक पायरी बघतो आहोत. तिथूनच निर्मितीला सुरुवात होते. गुणक्षोभिणी ती होते माया. सत्व रजतमांचं गुणक्षोभ होतो आणि त्याच्यातून मायेच्या पुढच्या सगळ्या याची निर्मिती सुरुवात होते, जे आपण सारखं तन्मात्रा या नावाखाली बघतो आहोत. त्यामुळे सर्व भूतांचं नित्य कारण मी आहे, असं भगवंत म्हणतात. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनाम. बुद्धी बुद्धिमताम अस्मी. बुद्धिवानांची बुद्धी मी आहे, भगवंत म्हणतात आहे. तेजस्वी लोकांमधलं तेज मी. आता बुद्धिमानांची बुद्धी मी आहे म्हणजे आपण ज्याला बुद्धिमान म्हणजे आपण व्यावहारिक भाषेमध्ये जसं म्हणतो की हा मनुष्य बुद्धिमान आहे, म्हणजे आपण आजकाल असं नाही म्हणत. आपण आजकाल एखादा मनुष्य स्मार्ट आहे असं म्हणतो, जिनियस आहे म्हणतो. मराठी शब्द पूर्वीच्या काळी असं लोक म्हणायचे का बुद्धिमान आहे. ह्या अर्थाने इथे बुद्धिमान शब्द वापरलेला नाही. कारण सूक्ष्म विचार जर केला तर प्रत्येकाजवळच बुद्धी आहे. कमी प्रमाणात कमी असेल, अधिक असेल, शुद्ध असेल, अशुद्ध असेल, पण बुद्धी प्रत्येकाजवळ आहे. कारण नाही तर काय झालं असतं, म्हणजे फक्त भगवंत बुद्धिमानांच्याच बुद्धीमध्ये आहात का असा त्याचा अर्थ होतो. असा नाही. बुद्धी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आचार्यांनी तर बुद्धीचा अर्थ केला आहे, बुद्धी म्हणजे विवेक शक्ती. अंतःकरणस्य विवेक शक्ती. अंतःकरणस्य षष्टी विभक्ती. अंतःकरणाची विवेक शक्ती म्हणजे बुद्धी. अशा व्याख्या आपल्या चुकत जातात, त्यामुळे अर्थच चुकीचे लावतो आपण. म्हणून संतांचे पाय धरावे. आणि विवेक शक्ती याचा अर्थ आहे साध्या भाषेत अगदी निवड. विवेक, विच धातू आहे त्याच्या पाठीमागे. वेगवेगळं करणे, पृथक्करण करणे, निवड करणे. दोन गोष्टी किंवा 4, 5, 10, 50, 1000 जे काही पर्याय असतील त्यातली योग्य ती गोष्ट निवडणे, याला म्हणायचं विवेक. अनात्म्यातलं आत्म निवडणे, असारातलं सार निवडणे, याला म्हणायचं विवेक. आता हा तर झाला मनुष्याचा. पण आपण जर विचार केला की बुद्धी आणि भूतांचा विचार सुरू आहे, म्हणजे आपण अगदी काय म्हणूया, बुद्धीच्या दृष्टीने किंवा अंतःकरणाच्या दृष्टीने सगळ्यात कमी विकसित वनस्पतींचा विचार करतो. एखादा वृक्ष आहे, कुठली वनस्पती घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता विज्ञान सांगतंय काय, एक वायू ते घेतात आणि एक वायू सोडतात. ऑक्सिजन सोडतात आहे, कार्बन डायऑक्साईड घेतात आहे. कल्पना करा, इतकं अविकसित अंतःकरण तिथे आहे की तिथे बाकी कुठलंही बुद्धीचं अशी अभिव्यक्ती तिथे नाही. पण एवढी मोठी निवड ते वनस्पती सुद्धा करतात.
काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे. कल्पना करा. ह्याला विवेक म्हटलं तर चुकीचं ठरेल का? हा विवेकच आहे की नाही त्यांच्या ठिकाणी असलेला. मग हा कुठून आला? आज आपल्याला विज्ञान हे सांगतं, काय ऑक्सिजन ते सोडतात आहेत आणि प्राणवायू देतात आहेत आपल्याला. सगळं विज्ञान सांगतं. पण हे ते का करू शकतात हे विज्ञान नाही सांगू शकत. ते आम्हाला अध्यात्म सांगत आहे. कारण या सर्व सजीव सृष्टीतल्या बुद्धी ही जी विवेक शक्ती आहे ती मी आहे असं भगवंत म्हणतात आहे. भगवंत तर सर्वत्रच आहे. त्यामध्ये त्या वनस्पतींमध्ये सुद्धा आहे. मग का नसणार? कुत्रा पहा. आमच्या घरी कुत्रा आहे सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या शाळेत गेला तो? त्याला त्याच्या आई-वडिलांनी काय त्याचे संस्कार वर्ग घेतले का? की बाळा हे खायचं असतं बरं, खायचं नसतं. असं शिकवलं का? त्या कुत्र्याच्या आई-वडिलांनी म्हणतोय मी, त्याला शिकवलं का? कुठल्याही प्राण्याच्या आई-वडिलांनी त्यांना कुठल्या शाळेत घातलं, हे समजण्यासाठी की काय खाल्लं पाहिजे आणि काय खायला नको. जग्गी वासुदेवन सद्गुरू म्हणतात त्यांना ते तर म्हणतात, की कुत्रा त्या दृष्टीने माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. ही नोज इन वन स्निफ व्हॉट टू ईट अँड व्हॉट नॉट टू ईट. की जे माणसाला कळत नाही, नको ते खातो आणि मग पुढचं माहिती आहे आपल्याला सगळं काय होतं. कुठून आली? आपण काय विषय पाहतोय ही विवेक शक्ती त्या कुत्र्याकडे कुठून आली? विचार करा. कोणी शिकवलं त्याला, की हे खायचं आहे आणि हे खायचं नाही? एक उदाहरण देतो तुम्हाला माहिती नसेल तर. मशरूम नावाचा एक प्रकार होता. अमेरिकेत जास्त आहे तो. भारतातही आलेला आहे आता. असं म्हणतात, की जवळपास 90% पेक्षा जास्त मशरूम जे निसर्गामध्ये सापडतात नैसर्गिक, ते विषारी असतात. बहुतेक 98% माझं चुकत नसेल तर. इतके जास्त. थोडक्यात मुद्दा असा, की त्यातले अगदी 1-2% मशरूम फक्त जे खाण्यासारखे असतात, ज्याला शुद्ध मराठीत एडिबल असं म्हणतात. जे स्वयंपाकघरात वापरले जातात. मी हे तुम्हाला का सांगतोय? कुठलाही कुत्रा मशरूम खाऊन मेला, अशी बातमी आली का कुठे? त्याने विषारी मशरूम खाल्लं आणि तो मेला. कुठून आली ही विवेकशक्ती त्याच्यात? कुठलंतरी माकड हॉस्पिटलमध्ये गेलं डॉक्टरकडे. असं म्हणतात, हे योगाच्या दृष्टीने आहे, पण कुठल्याही माकडाला कधी डायबिटीज होत नाही, डोकेदुखी होत नाही, पोटदुखी होत नाही, माकड आजारी पडत नाही. कारण ते नको ते खातच नाही. विवेकशक्ती आणि हे तर आपण कमी अधिक प्रमाणामध्ये अंतःकरण ज्यांचं विकसित झालंय अशा जीवसृष्टीचा विचार केला. मनुष्याचा जर विचार करायचा झाला तर आयुष्यभर विवेकच आहे. दुसरं काय आहे? अखंड निवड आहे आपल्या आयुष्यामध्ये. फक्त ती आपण कशी करतो, ती योग्य करतो का अयोग्य करतो एवढाच प्रश्न आहे फक्त. आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण खरंच तसे आहोत का हा एक मोठा प्रश्न आहे. हा येणारच आहे पुढे सगळं. की माझी जी निवड असते ती शास्त्राला धरून असते का? ती धर्माला धरून असते का? विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत, कर्मफळे अशी ती असते का? कारण आहे, सगळी प्रलोभनं डोळ्यासमोर आहेत, पण त्याला बंधनं घातली आहेत. विधी ते पाळीत. उपलब्ध आहे म्हणून मग हे माझ्या प्रारब्धात आहे, मग मी याचा उपभोग घ्यायला काय हरकत आहे? असा अर्थ नाहीये. विधी ते पाळीत. बंधनांच्या धर्माने जी बंधनं घातली आहेत, धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम आहे. नाही, कामाचा विषय आहेच पुढच्या श्लोकामध्ये. पण धर्म आणि मोक्ष यांनी बंदिस्त हे 2 पुरुषार्थ करून ठेवल्यात. हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्या पाठीमागे फार मोठा विचार आहे जो आपण शिकतोय. त्यांना काही आपल्यावरती बंधनं घालून त्यांना आनंद मिळतो का शास्त्रकारांना? त्यांना काय मिळणार आहे आपल्याला बंधनं घालून कल्पना? ते स्वतः मुक्त आहेत. अरे आपण मुक्त व्हावं ही धडपड आहे त्यांची आणि ही मुक्ती बंधनातून मिळते हे वैशिष्ट्य आहे. मुक्ती मिळण्यासाठी पहिले बंधनं स्वीकारावी लागतात. म्हणून तर पहिले सत्वगुण हवा आहे. नाहीतर "अरे सत्वगुणाची पण ती सोन्याची का होईना बेडी आहे." असं नाही बोलायचं. पहिले तो हवा आहे. तो येऊ द्या काका म्हणतात. पहिले तो येऊ द्या, मग बघूया आपण त्याच्या पलीकडे कसं जायचं. त्यामुळे या दृष्टीने बुद्धिमत्तांमधली बुद्धी म्हणजे ही जी विवेक शक्ती आहे, भगवंत म्हणतात आहे, ती मी आहे. अविवेक का घडतो मग? पुढचा विचार येतो आपल्या मनामध्ये ताबडतोब. ते काय असतं?
दृष्टांत पाहूया. समजा आता दूध आहे. पांढरं स्वच्छ दूध आपल्याला माहिती आहे. आता ते दूध समजा हिरव्या रंगाच्या बाटलीमध्ये भरलं, तर ते आपल्याला कसं दिसेल? हिरवंच दिसणार. चंद्राचा प्रकाश पांढरा आहे समजा. मी त्याच्याकडे लाल रंगाचा चष्मा लावून, गॉगल लावून मी पाहिलं समजा चंद्राकडे. कसा दिसणार आहे मला तो प्रकाश? लालच दिसणार. चंद्राचा प्रकाश लाल नाही आहे. मला तो लाल दिसतोय हा विषय. कारण मी त्या 3 गुणांमधनं अविवेक त्याच्यामुळे घडतोय. त्याचं स्वरूप शुद्धच आहे. तो नाही आपल्याला शिकवत अनात्म निवडण्यासाठी किंवा असार निवडण्यासाठी. माझ्या गुणांच्या मिश्रणामुळे मी सार सोडून असार निवडतो. आत्म सोडून अनात्म निवडतो. त्यामुळे ती विवेक शक्ती तो आहे. आणि पुढे म्हटलंय तेजस्विनाम. तेजस्विनाम अहम. की तेजस्वी लोकांमधलं तेज मी आहे. तेज आचार्यांनी केलेली भाषा आहे, व्याख्या आहे. प्रागल्भ्यम. प्रागल्भ्यम प्रभावता. प्रागल्भ्यम याचा अर्थ प्रभावित करणे. तेज ज्याला म्हणतात ना, एखादा मनुष्य आपण म्हणतो की किंवा एखादी स्त्री तेजस्वी आहे. तेजस्वी याचा अर्थ काय? म्हणजे खूप त्यांच्या चेहऱ्याभोवती खूप औरा दिसतो वगैरे, असा त्याचा अर्थ नाही आहे. किंवा फेअर अँड लवली लावून स्किन ग्लो होते शुद्ध मराठीत, असाही त्याचा अर्थ नाही. तेज याचा अर्थ प्रभाव. त्या व्यक्तीचा दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची जी क्षमता आहे आणि दुसऱ्याच्या प्रभावाखाली स्वतः न येण्याची जी क्षमता आहे, त्याला तेज असं म्हणतात. आता आपल्या भाग्यात नसेल, पण आपलं भाग्य असं सर्वांचं, की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान उदाहरण द्यायचं झालं, माननीय श्री मोदीजी. आता कल्पना करा, आपल्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविकच आहे एक प्रेम वाटतं. कारण ते अत्यंत कट्टर देशप्रेमी आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत, धर्मप्रेमी आहेत, विरक्त आहेत वगैरे, वगैरे. हे सगळं आपल्यासाठी कौतुकाचा विषय आहे, स्वाभाविक आहे. अभिमानाचा विषय आहे, स्वाभाविक आहे. पण कल्पना करा, जगभरामध्ये ते जातात, जगभरातल्या नेत्यांना ते भेटतात. त्या लोकांना काय घेणं-देणं आहे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माशी? काही नाही. त्यांना हे जे त्यांचे सद्गुण आहेत त्यांच्याशी त्यांना काय घेणं-देणं? काही नाही. वास्तविक त्यांच्या ज्या भेटी होतात त्यात बहुतांश त्याच्यात राजकारण असतं, आंतरराष्ट्रीय राजकारण असतं. प्रत्येकजण आपला स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल या भेटीतून हेच बघत असतो. पण असं असून सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली हे सगळे नेते येतात. त्याचं दृश्य आपल्याला सर्वदूर बघायला, इंटरनेट असो, टीव्ही असो. टीव्हीवर शक्यतो मिळत नाही. कारण टीव्ही चालवणाऱ्यांचं मगाशी जो विवेक मी सांगितला, इतके गडद आहेत त्यांचे गुणांचे रंग, की तिथे अविवेकाशिवाय दुसरं काहीच नाही. पण तरी सुद्धा जे काही सोशल मीडियावरती या बातम्या येतात, त्याच्यातनं आपल्याला दिसतं, की आत्ता मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. त्या देशाच्या पंतप्रधानांनी विमानतळावरती वाकून त्यांच्या पायाला नमस्कार केला. तर यात काय तुम्ही स्पष्टीकरण द्याल या घटनेचं मला सांगा? काय पाहतोय आपण? तेज कशाला म्हणतात? हा जो प्रभाव आहे, दुसऱ्यावरती प्रभाव टाकण्याचं सामर्थ्य आणि आपण दुसऱ्याच्या प्रभावाखाली न येणं. हे जे तेजस्वी लोकांमधलं तेज आहे ते मी आहे. असं म्हणतो. आणि हे तेज राजे लोकांजवळ बहुतांश वेळेला असतं. म्हणून भगवंताचा अंशच मानले गेलेले आहेत राजे लोक. विष्णूंचा अंश म्हटल्या जातात राजे लोक आपल्या धर्माप्रमाणे, आपल्या संस्कृतीत. हे तेजस्वी लोकांमधलं तेज मी आहे. पुढे म्हणतात बलम बलवताम चाहम, काम राग विवर्जितम, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्ष. अर्थ वाचूया. अर्जुना, प्राप्तीची कारणे नसतानाही अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत असे वाटणे याला काम म्हणतात. आणि नाशाची कारणे असूनही
प्राप्त विषय नष्ट होऊ नयेत असे वाटणे याला राग म्हणतात. आणि अशा लक्षणांच्या कामरागांनी रहित जे बलवानातले बल ते मी आहे. आणि भूतांचे ठिकाण धर्माशी अविरुद्ध असलेला काम म्हणजे इथे केलेला अर्थ आहे मदन मी आहे. मला वाटतं या श्लोकाचा संदर्भ एकदा मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात आधीच्या अध्यायांमध्ये एकदा घेतला होता असं मला आठवतं. कारण इथे कामाची अतिशय सुंदर व्याख्या आली आहे. तेवढ्यासाठी कामाचा विचार करताना आपण याचा संदर्भ घेतला. बलम बलवतां चाहम कामराग विवर्जितम. कामाची पहिली व्याख्या समजून घेऊ. प्राप्तीची कारणे नसतानाही अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत असे वाटणे याला काम म्हणतात. फार सुंदर व्याख्या केली. आपलं स्वतःचं अंतःकरणच आपल्याला तपासायचं असेल आणि हे का महत्वाचं आहे हे सांगतो. आणि हा विचार आपण खूप वेळा केलेला आहे. तो फार आता करायला नको, पण तो कामू सर्वथा जाये असं माऊली म्हणते आधीच्या अध्यायामध्ये. सर्वथा जाय. त्यामुळे काम अंतःकरणातून जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण प्रश्न असा आहे, मग आपल्याला इच्छाच होऊ नये का? आणि म्हणून ही व्याख्या खूप छान या दृष्टीने म्हणावं, की प्राप्तीची कारणे नसतानाही अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत. म्हणजे याचं भाषांतर साध्या मराठीत करायचं झालं तर नीड व्हर्सेस वॉन्ट असा करता येईल. शुद्ध मराठीमध्ये झालं नीड व्हर्सेस वॉन्ट. किंवा कर्तव्य. कर्तव्य नसतानाही अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत. आता काय आहे? असं थोडंसं सर्वसाधारण भाषेतच बोलावं लागतं. कारण एक कल्पना करा 200-300 वर्षांपूर्वी ज्या गरजा होत्या जगण्यासाठी मनुष्याच्या ज्या गरजा होत्या, त्या स्वाभाविकच इतक्या कमी होत्या. आज त्या गरजाच मुळात वाढलेल्या आहेत. आता ते योग्य का अयोग्य हा विषय नाहीये. कारण आपण म्हणजे आपण सर्वजण आपण पारमार्थिक जरी असलो, पारमार्थिक विचारांचे जरी असलो, श्रद्धाळू जरी असलो, तरी आपल्याला राहावं समाजाबरोबरच लागतंय. समाजाच्या गतीनीच आपल्याला धावावं लागतंय. आता विशेषतः एक नेहमीच मी उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये कार इज अ नीड, इट इज नॉट अ वॉन्ट. कारण ज्यांनी अमेरिका पाहिलंय त्यांना कल्पना आहे की इथली अंतरं ही याची कल्पना भारतात राहून येतच नाही. त्यामुळे इथे त्यांनी या देशाची रचना, इथली समाजरचनाच अशी केलेली आहे, की तुम्ही कार नावाच्या त्या वस्तूशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे कार इज नॉट अ लक्झरी हिअर. इट इज अ नेसेसिटी साध्या भाषेने. आता हे काय म्हणता येईल त्याला तारतम्य वापरून या व्याख्येचा अर्थ लावावा लागतो, की प्राप्तीची कारणे नसतानाही. मग याचा अर्थ मग मी जिथे जाईन तिथे मला लक्झरी कार असली पाहिजे का? नाही. आता ते कामाकडे झुकायला लागतं. साध्या भाषेमध्ये व्याप असणार आहे, कारण आपण प्रापंचिक आहोत. आपण प्रापंचिक म्हणून हे तत्वज्ञान समजून घेतो आहोत. आपण संन्यासी नाही, ज्यांनी सर्वसंग परित्यागच केलेला आहे, त्याच्याच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. आपण प्रापंचिक आहोत, त्यामुळे काही गोष्टी असणारच आहे. प्रपंच आहे, संसार आहे, घर आहे, गाडी आहे, नोकरी आहे, बायको आहे, मुलं आहे, नवरा आहे, भाऊ आहे, बहिणी आहेत, आई-वडील जे काय सर्व पसारा असणारच आहे. पण आपलं आपल्याला चांगलं कळतं. तिथे काही असं त्याचा काही असा कुठला ग्रंथ नाहीये, पुस्तक नाहीये, त्याचा काही असा निकष नाहीये. आपलं आपल्याला चांगलं कळतं, की ह्याची मला खरंच गरज आहे का? ह्याच्याशिवाय माझं आयुष्य अडणार आहे का? आणि त्याचं उत्तर हो असेल, तर त्याला काम म्हणतच नाहीये. इतकी मुभा आपल्याला आपल्या धर्माने आणि संस्कृतीने आणि अध्यात्माने सुद्धा दिलेली. मला जर ऑफिसला जावं लागत असेल आणि ऑफिसला जाण्यासाठी मला काही एखादं साधन लागत असेल, तर त्याला काम म्हणताच येत नाही. कारण ऑफिसला जाणं, चरितार्थ चालवणं हे माझं कर्तव्य आहे. कारण संसारात आहे मी. पण ह्याच्या पलीकडे अगदी याला परमपूज्य मंदाताईंचं एक नेहमीचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, मला खूप आवडतं ते, की दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर हे
हे साधकाच्या दृष्टीने बोलणं सुरू आहे. बाकीच्यांशी आपल्याला काहीही घेणं-देणं नाही. त्यांनी याच्याशी सहमत व्हावं असा आग्रह नाही. पण मी जर साधक असेल आणि मला जर तिथपर्यंत मला हे साधन पोहोचवतं तिथपर्यंत खरंच या जन्मात पोचायचं असेल, हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, असं ज्याचं ध्येय पक्क ठरलेलं आहे, त्याच्यासाठी हे वाक्य आहे परमपूज्य मंदाताईंचं, की प्रारब्धाला ओढू द्यावं, आपण ढकलू नये. अनेक वेळा मी सांगितलंय तेव्हा. फार सुंदर वाक्य आहे. काही गोष्टी प्रारब्धाने येणारच आहेत आपल्या आयुष्यात. प्रारब्ध आपल्याला ओढणारच आहे एखाद्या विशिष्ट दिशेने. कारण ते प्रारब्धच आहे, बलवत्तर असतं. प्रारब्धात असेल तर मोठमोठी माझी पदोन्नती होत जाणार आहे. मोठमोठी पदं मिळणार आहेत. यश मिळणार आहे. प्रारब्धात नसेल तर अपयश मिळणार आहे. पण हे प्रारब्धाचं ओढणं आहे. मी त्याला आता ढकलू नये. म्हणजे काय साध्या भाषेत, माझा जो काम आहे, इथला जो आपला चालू विषय आहे, त्याने मी नवीन प्रारब्ध आता निर्माण करू नये. आणि हे जे मला प्रारब्धाने कर्म करावं लागतं आहे, ते सुद्धा कसं करावं? भगवंताच्या स्मरणामध्ये. भगवंताचं स्मरणानेच सुरुवात करावी. कर्म करत असताना मध्ये भगवंताचं स्मरण करावं. कर्म संपल्यानंतर ते फल त्याला अर्पण करावं. कारण तसंही सांगतोच आहे भगवंत आपल्याला काय? मा फलेषु कदाचन. कर्मण्येव अधिकार असते. फक्त कर्माचा अधिकार तो आहे. अशा पद्धतीने मी जेव्हा ते करतो, तेव्हा त्याला काम मग म्हणत नाही. पण असं जर नाही केलं आणि अप्राप्त विषयांची जर सदैव हाव ठेवली, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. हा श्लोक माझ्याकडून तुम्ही आत्तापर्यंत बहुतेक 1000 वेळा ऐकला असेल. मी तो का सांगतो? एवढ्याचसाठी सांगतो, की अतिशय उत्कृष्ट निकष आहे माझ्या पारमार्थिक प्रगतीचा. की जर म्हणून मी तो म्हणलं, कामू सर्वथा जाय असं माऊली का म्हणते? सर्वथा नुसता जाय नाही म्हटलेला आहे. कारण तो जो नाही गेला, तर त्यांनी काय केलेलं आहे? ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग मार्गजे, माऊली बोलते आहे. काम आणि क्रोधांच्या बाबतीत. जोपर्यंत माझा काम आयुष्यातला जाणार नाहीये, तोपर्यंत मला अनुभवच नाहीये. ब्रह्मानुभूती नाही, ईश्वराचं दर्शन नाही. म्हणून याचं महात्म्य खूप आहे. बरं, हे झालं अप्राप्त विषयांचं. जे विषय प्राप्त असतात, त्यांचं काय? त्याला प्राप्त झालेले आहेत. त्याला इथे म्हटलेलं आहे, की ते विनाशशील आहे, हे माहीत असून ते नष्ट होऊ नये, असं वाटणं याला राग म्हणतात. राग हे संस्कृत शब्द आहे. मराठीत राग याचा अर्थ क्रोध असा होतो अर्थातच. हा संस्कृत शब्द आहे. काम राग विवर्जितम. साध्या भाषेत त्याचं भाषांतर करतात. राग याचा अर्थ आसक्ती, रमणे, प्राप्त विषयांमध्ये रमणे. कामाचा अर्थ आचार्यांनी केलेला असन निकृष्टेषु विषयेषु, आणि राग आता मी जे म्हणालो त्याचा अर्थ केला रंजना प्राप्तेषु विषयेषु. आणि हे दोन्ही ताभ्याम विवर्जितम देहादी धारण मात्रार्थम बलम अहम. आपण काय पाहतोय? बलम बलवताम चाहम पाहतोय, पण इट्स अ क्वालिफाईड स्टेटमेंट. देर इज अ डिस्क्लेमर. भगवंतांनी डिस्क्लेमर लावलेलं आहे, की बलवंतांमधलं बल तर मी आहे, पण कोणत्या पद्धतीचं बल हे सांगण्यासाठी पहिले हा डिस्क्लेमर आहे. कोणता? कामराग विवर्जित. कामानी भरलेलं बल नाही, रागाने भरलेलं बल ते मी नव्हे. हे नसलेलं जे काम आणि राग नसलेलं जे बल आहे, आणि त्याचा अर्थ आचार्यांनी असा केला आहे, देहादी धारण मात्रार्थम, की देह धारणेसाठी जे बल लागतं, देह धारणेसाठी जो काम लागतो, देह धारणेसाठी जो राग लागतो. राग लागतो का प्रश्नच आहे पुन्हा. राग लागत नाही खरं, पण काम लागू शकतो. मी जसं म्हणालो, काही गोष्टी अप्राप्त असतील त्या प्राप्त करून घ्याव्या लागतात देह धारणेसाठी. आता मला उदाहरणार्थ भूक लागली. भूक लागल्यानंतर आपल्याला कधी खायची होते. मग तो काम आहे की नाही? आहे. एका दृष्टीने विचार केला तर तो काम आहे. पण तो ह्या व्याख्येत बसणारं काम नाही, हे सांगायचं आहे. कारण जरी मला अन्न अप्राप्त असलं आणि ते आता मला प्राप्त करून घ्यायचं आहे,
पण ते देह धारणेसाठी आवश्यक आहे, ते मला हवंय का नको हा विचारच नाहीये. आलं का लक्षात? किती छान एक बारकावा आहे पहा लक्षात ठेवायला, समजून घेण्यासाठी. मला ते हवं आहे की नाही हा विषयच नाहीये. ते देहाला हवंय, देह टिकवायचा आहे आपल्याला, अजून आपलं काम झालेलं नाही. तसं व्यवहारामध्ये मी जेव्हा एखादं कर्म करतो, तेव्हा ते माझं कर्तव्य आहे की नाही हे कसं ठरवायचं? ते मला करावंसं वाटतं की नाही हा विषयच नाही. मला ते करावंच लागणार आहे, असं जेव्हा असतं ते आपलं कर्तव्य असतं. उदाहरणार्थ, आई-वडिलांच्या बाबतीत असलेलं मुलांचं, बायकोच्या बाबतीत असलेलं नवऱ्याचं, नवऱ्याच्या बाबतीत असलेलं बायकोचं. तुम्हाला ते करावंसं वाटतं का नाही वाटत हा विषय आहे का? नाही, तुम्हाला ते करावंच लागणार आहे, कारण म्हणूनच ते माझं कर्तव्य. कारण ते मी केलं तरच होणार आहे, अशी त्याची व्याख्या आहे. त्याला कर्तव्य असं म्हणतात. आपण काय समजून घेतोय? त्यामुळे त्याला काम म्हणता येत नाही. देहधारणेसाठी असलेलं बल, ते काम, राग, विवर्जित असं ते बल आहे. नाहीतर असं होऊ शकतं. काय समज की फार बलाढ्य लोकं असतील तर त्यांचं बल मी आहे आणि जे फार अशक्त असतील त्यांचं बल मी नाही, असा अर्थ नाहीये. मगाशी बुद्धीचा जसा विचार केला. थोडंफार बल प्रत्येकाच्याच ठिकाणी असतं. कमी असेल, जास्त असेल. पण त्यातलं जे कामराग विवर्जित आहे, तेवढंच मी आहे. कारण नाहीतर बलाचा अहंकार, हे तर अगदी सामान्य गोष्ट आहे. बल आलं, की त्याच्या पाठोपाठ तो येतोच. त्याची एक सुंदर कथा मंदादनी सांगितली. सांगू का मी? सगळेजण खिडक्या बंद करून गेलेत म्हणून म्हणलं सांगू का नको? कारण नाहीतर मला असं वाटतं मी स्वतःलाच कथा सांगतो. सांगतो. सुंदर कथा आहे. अर्जुनाची कथा आहे, मंदादनी सांगितली. कथा अशी आहे, की राम अवतार संपला त्रेतायुगातला आणि हनुमंत चिरंजीव आहेत आपल्याला माहिती आहे. तर भगवान रामांनी हनुमंताची स्थापना केली. कुठे? रामेश्वरला, दक्षिण दिशेला. तिथे हनुमंत त्या मंदिरामध्ये राहत असत. पुढे द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये आपल्याला माहिती आहे महाभारत, पांडव, सगळी कथा आपल्याला माहिती आहे. वनवास सुरू असताना अर्जुनाच्या हातून एक प्रमाद घडतो आणि त्यांचं ठरलेलं असतं, की आपल्यापैकी कोणाच्याही ज्याच्या हातून प्रमाद घडेल, त्यांनी 1 वर्ष तीर्थाटनाला जायचं. असं त्यांचं आधी ठरलेलं असतं पांडवांचं. त्याप्रमाणे अर्जुन तीर्थाटनाला निघतो. मंदाताईंनी फार सुंदर खुलून सांगितली कथा. नेहमीप्रमाणे माझ्या मर्यादेत सांगणार आहे. पण बलाबरोबर येणाऱ्या अहंकार कसा असतो ते समजून घेण्यासाठी कथा. पण हे ऐकत असताना मी त्याच्यात कुठे बसायचं नाहीये ह्याच्यासाठी ऐकायची हां. नाहीतर आपल्याला कथा म्हटलं की एकदम सगळे सरसावून बसतो आपण. कथा सगळ्यांनाच आवडते कारण. तर अर्जुन तीर्थाटनाला जातो. रामेश्वरला त्या मंदिरामध्ये जातो. तिथे त्याला राम नामाचा जप ऐकू येतो. पाहतो इकडे-तिकडे कोण आहे. हनुमंताची भेट होते. बोलणं होतं. हनुमंत सांगतात सगळी कथा. असा आम्ही पूल बांधला. रामांचं सगळं वर्णन करतात. मग तो पूल बांधला. मग आम्ही वानर तिकडे गेलो, वगैरे, वगैरे. रावणाशी युद्ध केलं वगैरे सगळी ती कथा सांगतात. तर अर्जुन हे ऐकत असतो आणि तो हनुमंताला विचारतो, की एवढं तुम्ही तुमच्या प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करता, त्यांचा एक बाण किती अमोघ आहे असं तुम्ही सांगता. मग त्यांनी हा पूल जो बांधला, तो बाणांचा का नाही बांधला? कशाचा बांधला पहिले विचारतो. हनुमंत सांगतात दगडांचा बांधला. तर असं का केलं त्यांनी? एवढं तुम्ही तुमच्या प्रभू रामचंद्रांचं वर्णन करता, त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करता, मग त्यांनी बाणांचा पूल का नाही बांधला? अर्जुन विचारतो. का? बाकी कुठलीच चौकशी करत नाही. ही का केली? तिथूनच सुरुवात आहे. स्वतःला अत्यंत श्रेष्ठ धनुर्धरी तो समजतो आहे. फार अभिमान त्याला त्याचा झालेला आहे, त्याच्या बलाचा. आता म्हणतो, काही अर्थ नाही म्हणतो तुमच्या रामामध्ये. एक तर त्यांचे बाण तुम्ही म्हणता तसे अमोघ नसावे किंवा त्यांना पूल बांधण्यासाठी जे बाण एकमेकांमध्ये गुंतवण्याची जी एक शास्त्र आहे, ते शिक्षण त्यांचं झालं नसावं. त्यांनी मला बोलवायला पाहिजे होतं. मी लगेच
माझ्या बाणांनी पूल बांधून दिला असता. हनुमंत म्हणतात की बाबा रे, तू कोण आलेला आहेस? माझ्या प्रभू रामचंद्रांना तू असं काही बोलू नकोस. अरे माझ्यासारखे 18 पद्म वानर त्या पुलावरून जाणार होते. बाण तिथे काय करू शकलेस? ते बाणांचा पूल टिकू शकला असता का? म्हणून एवढा सगळा असा बांधला वगैरे. ते हनुमंत त्याला सांगतायत. अर्जुन काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. कारण एकदा अहंकाराने घेरलं की मग लक्षात राहत नाही आपण कोणाशी बोलतो आहोत, काय बोलतो आहोत. हनुमंतांची मर्यादा संपली. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत ते काहीही ऐकून घेऊ शकत नाहीत हनुमंत. ते म्हणाले, "असं आहे का? तू इतका स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर समजतोस? तू पूल बांधून दाखव आणि मी त्याच्यावरनं जाऊन दाखवतो." ठीक आहे. तो म्हणतो, "तयार." अर्जुन लगेच तो बाणांचा पूल वगैरे तिथे बांधतो. हनुमंत जातात, त्याच्यावर एक दाणकन उडी मारतात. तो पूल मोडतो. दोघेही बलाढ्य आहेत हां. आपण कोणाबद्दल बोलतोय लक्षात ठेवा. हनुमंत आणि अर्जुनाची कथा आहे. येऱ्या-वगळ्याची कथा नाही आहे. येऱ्या-गव्हाळ्याची. अर्जुन आहे तो पण. बरं, पूल मोडला तर काय? हेही त्यांचं आधी ठरलेलं असतं. शर्यत लावल्यानंतर, शर्यत जिंकल्यानंतर मला काय मिळणार हे ठरवावं लागतं ना पहिले. अर्जुनाने सांगितलं असतं, की जर माझ्या बाणांचा पूल मोडला, अभिमान त्याला जो होता तो त्याचा सार्थ पण होता. इतका त्याला जबरदस्त आत्मविश्वास असलेला त्याचा तो अभिमान होता मात्र. थोडा गर्व त्याला झालेला होता. पण तो सार्थही होता कारण त्याला माहिती होतं त्याच्या बाणांची ताकद काय आहे. त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती अर्जुनानी, की जर माझा हा बाणांचा पूल मोडला, तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. पण तो विचारतो, की "हे वानरा, जर माझा पूल नाही मोडला तर तू काय करशील?" हनुमंत म्हणतात, की "मी तुझं दास्य करेन आयुष्यभर." एका उडीत दाणकन उडी ते मारतात आणि तो पूल मोडतो अर्जुनाचा. अर्जुनाला पहिली गोष्ट तर आपली चूक कळते, की अरे एका वानराच्या उडीने माझं हे झालं. खरंच 18 पद्म गेले असते, काय झालं असतं? पण प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा. भलेही खूप गर्व झाला असेल, पण शब्दांचा पक्का होता अर्जुन. तो लगेच सगळं तिथे ती चिता वगैरे रचतो आणि चितेत आता प्रवेश करणार, तेवढ्यात आपल्या भगवान गोपाल कृष्णाचं स्मरण करतो. मंदा ते गमतीने कथा सांगताना म्हणाले, "आधी केलं असतं तर काय बिघडलं असतं?" आधी केलं असतं तर काय बिघडलं असतं? मुद्दा तोच आहे. तो अहंकार आहे जो आपल्याला भगवंताचं स्मरण करू देत नाही आणि हाच प्रश्न आहे. काम, राग नसलेलं जे बल आहे ते त्याचं स्वरूप. पण त्या काम आणि रागाच्या अधीन जेव्हा मनुष्य होतो, तात्पुरता का होईना, तेव्हा त्याला पहिलं सर्वप्रथम काय होत असेल? भगवंताचं विस्मरण. गोपालकृष्णाचं स्मरण करतो आणि आता अग्निकाष्ठ भक्षण करणार, तेवढ्यात तिकडनं एक ब्राह्मण येतो. थोडक्यात गोपालकृष्ण ब्राह्मण वेश घेऊन येतात. कारण भक्तांनी आठवण केलेली आहे, स्मरण केलेलं आहे. आणि अर्जुन द्वापार युगामध्ये महाभारताचं अजून युद्ध व्हायचं आहे, त्याच्या आधी अर्जुन जाऊन कसा चालेल? भगवंत ताबडतोब हजर तिथे. "अरे, अरे, अरे! कोणाला आपला जीव नकोसा झालाय?" हनुमंत म्हणतात, "मरू द्या त्याला. माझ्या प्रभू रामचंद्रांना नावं ठेवत होता. त्यांच्या बाणांना अमोघ नाही असं म्हणत होता वगैरे, वगैरे." हे सगळं होतं. ब्राह्मण त्यांना विचारतो, "काय झालं? नेमकं घडलं काय मला सांगा." मग ते दोघं त्यांना सांगतात. गोपालकृष्ण आहे ते. एक साधा प्रश्न त्यांना विचारतात, "बरं, तुमचं असं ठरलं. ह्यानी पूल बांधला, तू उडी मारली, तो मोडला. ह्याला कोणी साक्षीदार?" ते भगवान गोपालकृष्ण आहेत. हे दोघं म्हणतात, दोघेही डोकं खाजवतात. "अरे हो, हे आमच्या लक्षातच नाही आलं." कारण जेव्हा असं काही ठरतं दोघांमध्ये, तेव्हा तिसरा एक साक्षीदार लागतो ना, की हो असं ठरलेलं आहे आणि असं घडलं म्हणून मग याला हे साक्षीदार हवा ना. भगवंत विचारतात, "कोण साक्षीदार होता?" ते म्हणतात, कोणीच नाही." मग हे बरोबर नाही. पुन्हा करा. आता मी साक्षीदार आहे. बरोबर आहे. दोघांनाही पटतं ते. अर्जुन पुन्हा पूल बांधतो बाणांचा.
ते अजून ब्राह्मण वेशात आहे. अर्जुनाने ओळखलेलं नाही, हनुमंतांनी ओळखलेलं नाही. आणि भगवंत पाहतात की अर्जुन तर हरून चालणार नाहीये. कारण मी जसं म्हणालो, अजून भारतीय युद्ध व्हायचंय. अर्जुन संपायला नकोय. आणि माझा हा भक्त माझ्या आधीच्या अवतारातला, त्यालाही दर्शन द्यायचं आहे हनुमंताला. त्यामुळे हनुमंत जेव्हा उडी मारायला जातात, त्याच्या आधी भगवंत सुदर्शन चक्र त्या पुलाच्या खाली लावतात. हे भगवंत हनुमंत मगाशी की दाणकण उडी मारतात. त्या पुलाला काहीही होत नाही. खरचटत सुद्धा नाही त्या पुलाला. हनुमंत म्हणतात 3 चान्स असतात. 3 वेळा उड्या मारून पाहतो. तिन्ही वेळेला उड्या मारतात. त्या पुलाला काहीही होत नाही. पण ते बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. ते अर्जुनासारखे नाही. त्यांना आपल्या याचा अहंकार झालेला नाहीये. त्यांना क्रोध आला कारण त्यांच्या प्रभू रामचंद्रांना कोणीतरी काहीतरी म्हटलेलं आहे म्हणून. ते निरखून त्या ब्राह्मणाकडे पाहतात. त्यांना प्रभू रामचंद्रांचं, आपल्या प्रत्यक्ष आराध्य देवतेचं दर्शन त्याच्यामध्ये होतं. अर्जुनाला गोपालकृष्णाचं दर्शन होतं. तो पूल मोडला का नाही? त्याची 2 कारणं मंदाती छान सांगतात. एक, त्रेतायुगातल्या हनुमंताची जी ताकद आहे, त्याची बरोबरी द्वापार युगातला अर्जुन करू शकत नाही. आपण आता कोणत्या युगात आहोत? पुढे मला बोलायची गरज नाही. आणि दुसरं, त्याला अहंकार झाला होता त्याच्या शक्तीचा, आणि अहंकार जिथे होतो तिथे पराभव असतो. या 2 गोष्टी भगवंतांना अर्जुनालाही शिकवायच्या होत्या आणि हनुमंतांना दर्शन द्यायचं. पण आता याचा अर्थ टेक्निकली स्पीकिंग याला म्हणतो शुद्ध मराठीत, हनुमंत हरले शरीर. आता दास्य करायचं बघ. भगवंत म्हणतात, फार तुझ्याकडनं घेणार नाही, तुला फक्त एकच काम सांगतो दास्य म्हणून. जेव्हा भारताचं युद्ध होईल, महाभारताचं, तेव्हा अर्जुनाच्या ध्वजावरती येऊन तुम्ही फक्त बसायचं. म्हणून अर्जुनाच्या रथावरती हनुमंत. अशी ती सुंदर कथा. बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम हे शिकवणार. त्यामुळे हनुमंत ध्वजावरती प्रत्यक्ष अर्जुनाच्या तिथे बसून ते भुभुक्कार करायचे. म्हणून त्यांनी कौरव सैन्य केवळ त्यांच्या भुभुक्कारात अस्ताव्यस्त व्हायचं. अशी ती कथा. आणि विचार केला तर बलम बलवताम चाहम भगवंत अर्जुनाला सांगतात, पण हे युद्ध प्रसंगी सांगतात. आणि हा प्रसंग आधी घडलेला आहे. संगती लक्षात आली आता. असो, काय खूप तत्वज्ञान झालं. नेहमी सांगतोय मध्ये थोडीशी कथा हवी असते. तर अशा लक्षणांच्या म्हणजेच कामरागांनी रहित जे बलवानातलं बल आहे ते मी आहे, भगवंत म्हणतात. आणि पुढे म्हणतात आहे, भूतांचे ठिकाणी धर्माशी अविरुद्ध असलेला काम म्हणजे मदन मी आहे. धर्माविरुद्धो म्हणजे धर्मेण शास्त्रार्थेन अविरुद्धो यह प्राणीषु भूतेषु कामो. आचार्यांनी केलेली व्याख्या. आचार्यांनी थोडी वेगळी व्याख्या केली. त्यांनी कामाचा अर्थ मदन असा न करता सर्वसाधारण सर्व प्रकारचे काम असा केलाय आचार्यांनी. त्याच्यात काम हा शब्द ज्या अर्थाने विशेषतः वापरला जातो व्यवहारात, तो अर्थ त्याच्यात अंतर्भूत आहेच अर्थातच, जो इथे केलेला आहे मदन असा. त्यामुळे बलम म्हणजे सामर्थ्यम किंवा ओज, आचार्यांनी केलेला अर्थ आहे. आपण आता सगळं ऐकलं. बल याचा अर्थ सामर्थ्य किंवा ओज जे असतं ना, सामर्थ्य. अर्जुनामध्ये जे सामर्थ्य होतं, फक्त त्याला अहंकाराची साथ मिळाल्यामुळे जी झाली गडबड, ते सगळे आपण आता ऐकलं. हनुमंतांजवळ सामर्थ्य होतं, प्रभू रामचंद्रांजवळ सामर्थ्य होतं, ओज होतं. त्याचा अर्थ बलम. बलम बलवताम चाहम. पै आदिचिनी अवसरे विरुढे गगनाचिनी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठीची. आता माऊलींचं भाष्य सुरू झालंय. जे बीज जगदुत्पत्तीच्या काळात, आता आपण पुन्हा 10व्या श्लोकाकडे परत जातोय, कारण 10व्या श्लोकावरची ही ओवी आहे की जे बीज जगदुत्पत्तीच्या काळात आकाशाच्या अंकुराने वाढते.
जगत म्हणजे जगाची उत्पत्तीच्या वेळेला ते जे बीज आहे त्याला आपण अव्यक्त असं तत्व म्हटलं. त्यातनं पहिलं कोणतं महाभूत निर्माण होतं? आकाश. आत्मानं आकाश संभूतः. म्हणून ते म्हणतात आहे, की आकाशाच्या अंकुराने वाढतं. म्हणजे आकाश या कार्यापासून सुरुवात होऊन पृथ्वीपर्यंत ती कार्य होतात आणि प्रलय कालात काय होतं, तर ओंकार रूपी पीठावरची अ, उ आणि म ही अक्षरे जे बीज गिळून टाकते. ओंकार स्वरूप शब्द तन्मात्राचाही ज्या बीजात लय होतो. ओंकारापासून सगळ्या जगाची उत्पत्ती सांगितली आहे. प्रणवः सर्व वेदेषु जो आपण मागच्याला छान त्या सगळ्या स्लाइड्स बघितल्या, ती सगळ्या आकृती बघितल्या आणि समजावून घेतलं आपण. पण ओंकाराला या जगाची सापेक्षता आहे. नीट विचार केला तर. ज्या पद्धतीने ओंकारचं जे वर्णन आपण ऐकतो, की त्याचे 3 पाद आहेत. शब्द नावाचा त्याला गुण आहे वगैरे, वगैरे. पण नंतर तेही ज्याला आपण म्हणतो, गुंडाळल्या जातं साध्या भाषेत. जो सगुण निराकार ईश्वर आहे, तोही जिथे संपतो, पण ईश्वर हे सुद्धा मायेच्या सापेक्षतेने सिद्ध होणारं ते तत्व. आता हे माया ही सगळी आपली आता आपण नसतं ना आपलं एखादी चटई टाकलेली असते, ते गुंडाळून आपण जेव्हा घेतो, तसे गुंडाळण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यामुळे ओंकाररूपी पीठावरची अ, उ, म ही अक्षरही ते बीज गिळून टाकतं आणि ओंकार स्वरूप शब्द तन्मात्राचाही ज्या बीजात लय होतो. जेव्हा हा विश्वाकार असे, तव जे विश्वची सारिखे दिसे, मग महाप्रलय दशे कैसेनी नव्हे. की स्थितिकालात म्हणजे आता आपण ज्या काळात आहोत त्याला स्थितिकाल म्हणतात. जोपर्यंत हा विश्वाकार आहे, म्हणजे हे विश्व आपल्याला दिसतंय, भासतंय असं म्हणूया. तोपर्यंत ते बीज विश्वाच्या आकारासारखीच दिसते. म्हणजे काय? उदाहरण. समजा आपल्यासमोर मोठा वृक्ष आहे, एखादा वटवृक्ष आहे, पिंपळाचा वृक्ष आहे किंवा वडाचं वृक्ष आहे. आता तो वृक्ष आहे म्हणजे बीज नाहीये का? आहे ना. बरं, जेव्हा ते बीज होतं, त्याचा वृक्ष होण्याच्या आधी समजा ते बीज आहे. एवढंसं बीज पुरचुंडीमध्ये गुंडाळून घरात ठेवलं आहे समजा, कल्पना करा. मग वृक्ष नाहीये का? आहे ना. त्या बीजात तो वृक्ष आहे. फक्त आत्ता तो अव्यक्त अवस्थेमध्ये आहे आणि जेव्हा तो मोठा वृक्ष आहे, तो व्यक्त आहे. हे जसं असावं, तसं हे जे आत्ता विश्व मला दिसतंय, हा जो विस्तार झालेला आहे या विश्वाचा, विश्वाकार म्हटलेला हा आकार दिसतोय, इंद्रियगोचर आहे. म्हणजे ते बीज मला या रूपाने आता दिसतंय आणि हे नंतर मला बीजरूपाने आपण नसणार आहे ते बघायला, विश्वाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. पण वृक्षाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो. एखादं झाड असावं आपल्या अंगणामध्ये, मग ते वाळावं, मग त्याचं बिया पडाव्या. जसं तो वृक्ष आता बीजरूपाने मला दिसतोय, तसं. मग महाप्रलयाच्या अवस्थेमध्ये हे बीज हे स्थूल किंवा सूक्ष्म कोणत्याच आकाराने नसते, असं इथे म्हटलेलं आहे. ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझं देईजत असे. असे जे उत्पत्तीरहित आहे, ते विश्वाचे बीज स्वभावतः मीच आहे. ही गोष्ट असूनही तुझ्या तळ हातावर देत आहे. बीज अनादी आहे. आपण मगाशी त्याचा बराच विचार केला. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातन. हे सनातन असलेलं जे बीज त्याला इथे अनादी म्हटलेलं आहे. ज्याला उत्पत्ती रहित असा त्याचा अर्थ केलेला आहे. खूप छान विचार आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे. उत्पत्ती रहित का म्हटलेला आहे? कारण जे उत्पन्न होतं, ते नष्ट होतं. या दृष्टीने. त्याला विनाश असतो. बीज मात्र अनादी आहे आणि या दृष्टीने त्याला उत्पत्तीरहित म्हटलेलं बरं का. नाहीतर ते अनादी राहू शकलं नसतं. या दृष्टीने ते आणि म्हणून माया अनादी आहे. आपण मगाशी विचार केला. इथे जे बीज शब्द वापरतो ते मायेचं एक रूप आहे. अनादी आहे, उत्पत्तीरहित आहे. ते विश्वाचे बीज स्वभावतः मीच आहे, ही गोष्ट असूनही तुझ्या तळहातावर देत आहे असं म्हणतो. आज आपण इथे थांबूया. आज आपल्या 3च ओव्या झाल्या, पण 2 श्लोक
10 आणि 11 आणि त्याचा सविस्तर विचार करून आपला झालेला आहे. एक छान कथा पण आपल्याला त्या निमित्ताने त्या विचारांचा भाग म्हणून आपल्याला बघता आली. आणि हा विषय एकदा छान समजला, की बीज म्हणजे काय? ते अनादी म्हणजे काय? बुद्धिमानांमधली बुद्धी मी आहे म्हणजे काय? तेजस्विनांमधलं तेज मी आहे. हे नाही तर काय होतं, अर्थ तर आपल्यासमोर दिलेलाच आहे. पण ह्याचं जर नीट स्पष्टीकरण जर आपण केलं नाही, समजावून जर घेतलं नाही, आपण काय वाचतो हे कळत नाही. आणि काय वाचतो हे जर कळलं नाही, तर त्याचा उपयोग कसा करावा हेही कळत नाही. मी हसलो याच्यासाठी, की पुढच्या ओवीमध्ये 43 क्रमांकाचा तोच विषय माऊलींनी मांडलाय. तर ययाचा उपयोग बरवा. तो करू विचार आपण पुढच्या वेळेला. पण त्याच्यासाठी सगळं समजून घ्यायचं. हे समजल्यानंतर आता छान पुढच्याला आपण ओव्यांचा अभ्यास करूया आणि मग अर्थातच पुढचे श्लोक. पण आज आपल्या विचारांना आपण इथे विराम देऊ आणि आजचं हे चिंतन पुष्प आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ